नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी झटपट तयार होणारी कांदा भजी. तीही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही भजी तयार होतात. ही भजी बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत. अतिशय छान ही भजी चवीला लागतात. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. भजी बनवून घेण्यासाठी या ठिकाणी आपण सुरुवातीला त्याचं पीठ जे आहे ते तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी घरगुती बेसन पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही विकतचंही बेसन पीठ वापरू शकता. त्यामध्ये आता आपण या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्याला बेसन पीठ टाकल्याच्यानंतर सुरुवातीला सर्व साहित्य अजिबात टाकून घ्यायचं नाही. सर्व साहित्य आपण नंतर टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे. पीठ अगोदर 4 ते 5 मिनिट व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे भजी जी आहे ती छान अशी हलकी आणि जाळीदार तयार होतात आणि पीठ जे आहे ते छान असं हलकं तयार होतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पीठ अगोदर साधारणतः 4 ते 5 मिनिट हे पीठ आपल्याला अगोदर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय मी सतत 4 ते 5 मिनिट हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घेतलेलं आहे. पीठ जर आपण या ठिकाणी जास्तही घट्टसर ठेवलं तर भजी जी आहेत ती व्यवस्थित तयार होत नाहीत किंवा ती फुगत नाहीत, त्याला जाळी वगैरे येत नाहीत. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घेतलेला आहे. ओवा जो आहे तो मी या ठिकाणी हातावरती क्रश करून टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 3 हिरवी मिरची कट करून टाकलेली आहेत आणि थोडीशी मुठभर अशी कोथिंबीर बारीक कट करून घेऊन टाकलेली आहे. या ठिकाणी भजी बनवताना तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी लहान मुलं असल्यामुळे 3च हिरवी मिरची कट करून वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. 2 कांदे मीडियम आकाराचे बारीक असे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. थोडंसं लाल तिखट अवश्य टाका, त्यामुळे भजी जी आहे ती चवीला खूपच अप्रतिम अशी तयार होतात. त्यानंतर सर्व साहित्य टाकून झाल्याच्यानंतर आता आपल्याला ते सर्व साहित्य पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य पूर्णपणे पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने. या ठिकाणी आपण जर सुरुवातीलाच कांदा, हिरवी मिरची हे सर्व साहित्य टाकून घेतलं तर पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होत नाहीत आणि भजी जी आहे ते परफेक्ट अशी तयार होत नाहीत आणि त्याला जाळी वगैरे व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला अगोदर पीठच थोडंसं मीठ टाकून पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर सर्व साहित्य आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. अगदी थोडासा मी या ठिकाणी चुटकीवरच खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तेल गरम करून टाकू शकता. त्यामुळे ही भजी जी आहे ती छान अशी हलकी जाळीदार तयार होतात. पण मी या ठिकाणी थोडासा सोडा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. भजी बनवताना या ठिकाणी आपल्याला सोड्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी वापरायचं आहे. जर या ठिकाणी भजी बनवताना सोडा जर थोडा जरी जास्त झाला तर भजी जी आहेत ते अतिशय तेलकट होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी मी अगदी थोडासा चुटकीवरच खाण्याचा सोडा जो आहे तो त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. 5 मिनिटासाठी आपण पीठ जे आहे ते बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत मी या ठिकाणी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवर तेल अगोदर आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक करून छान अशी भजी जी आहेत ते तयार करून घ्यायची आहेत. कढईमध्ये बसतील इतपतच भजी जी आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. जास्त जर भजी आपण कढईमध्ये टाकली तर ते व्यवस्थित अशी तळली जात नाहीत आणि त्याला जाळी वगैरे छान अशी येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये बसतील इतपतच भजी त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. भजी टाकल्यानंतर लगेच ते वरती येत आहेत म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट असं गरम झालेलं आहे आणि पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. लगेचच आपली भजी जी आहेत ते छान अशी तरंगून वरती आलेले आहेत आणि त्याला जाळी एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. अशाच पद्धतीने आता आपल्याला मीडियम गॅसवर ही भजी जी आहे ती छान अशी वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. आलटून पलटून दोन्ही साईडने ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. भजी टाकल्यानंतर त्याला लगेच झाऱ्या न लावता आपल्याला 3 ते 4 मिनिटे तशीच तळू द्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे झाऱ्या लावून पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने आलटून पलटून ही भजी जी आहे ते तळून घ्यायची आहेत. भजी जे आहेत ते आपण मीडियम गॅसवर तळून घेतल्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली जातात आणि छान अशी चवीला लागतात. जर आपण गॅस फास्ट ठेवला तर भजी व्यवस्थित तळली जात नाहीत. आता आपली भजी परफेक्ट तळून झालेली आहेत. आपण पूर्णपणे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व भजी जे आहेत ते तळून आणि तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. एकदम छान अशी जाळीदार हलकी खमंग आणि कुरकुरीत अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहे. अतिशय झटपटी कांदा भजी तयार होतात. 10 ते 15 मिनिटात ही भजी बनवून तयार झालेली आहेत. ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने गरमागरम अशी कांदा भजी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. आजची कांदा भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता या ठिकाणी तुम्हाला गरमागरम भजी जे आहे ते तोडून दाखवणार आहे. तुम्हाला तोडल्यानंतर समजेलच की या ठिकाणी भजी किती छान अशी आपली एकदम सॉफ्ट आणि जाळीदार अशी तयार झालेली आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. हे पहा भजी किती सुंदर आणि सुरेख अशी दिसायलेली आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी.